मित्रांनो, मी स्मिता स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहत आहात स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, पॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. मी तुमच्यासाठी फेशियल डायरीची सिरीज घेऊन आलेली आहे आणि या फेशियल डायरीच्या सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक एका व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या सिरीजमध्ये तुम्हाला फेशियल आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे फेशियल्स असतात ते कोणत्या स्किन टाईपनुसार तुम्ही यूज करू शकता आणि त्या फेशियलचं महत्त्व काय आहे हे सर्व आणि त्याची थेअरी तुम्हाला त्या सिरीजमध्ये समजणार आहे. तर आजच्या आपल्या फेशियल डायरीजच्या सिरीजमध्ये आपण अँटी एजिंग फेशियलबद्दलची संपूर्ण थेअरी जाणून घेणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, असेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. असेच ब्युटी पार्लर रिलेटेड मी कोर्सेस माझ्या चॅनलमध्ये शिकवत असते. हे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही याचा भरपूर लाभ घेऊ शकता आणि असेच नवनवीन कोर्सेस शिकू शकता. सर्वात अगोदर आपण जाणून घेणार आहोत की अँटी एजिंग फेशियल म्हणजे काय. आता अँटी एजिंगचा यूज किंवा अँटी एजिंग फेशियलचा यूज हा आफ्टर 30 म्हणजे 30 वयाच्या नंतर आपण त्या स्त्रियांवर किंवा त्या स्किन वरती आपण हे अँटी एजिंगचं फेशियल यूज करू शकतो. परंतु जर त्या 30च्या अगोदरसुद्धा जर काहींची स्किन जास्त प्रमाणात लूज पडलेली असेल, फाईन लाईन्स असतील, रिंकल्स असतील, तर अशा 25 ते 30 या वयामध्ये सपोज एखाद्याला जर लूज स्किनचा प्रॉब्लेम असेल, त्यांच्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या आल्या असतील, फाईन लाईन्स आले असतील, तरीसुद्धा त्या स्त्रिया, मुली या अँटी एजिंगचा यूज करू शकतात. परंतु आफ्टर 30 काय होतं की स्किन ही लूज पडण्यासाठी सुरुवात होते आणि या लूज स्किनला टाईटनेस देण्यासाठी या अँटी एजिंग फेशियलचा आपल्याला यूज करावा लागतो. या अँटी एजिंगच्या फेशियलमध्ये असे काही म्हणजे इन्ग्रेडियंट असतात किंवा घटक असतात ज्यामुळे त्या स्किनला टाईटनेस येत असतो. आता या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, ही स्किनची डायग्राम आहे आणि याच्या वरती जो आपल्या स्किनमध्ये असे भरपूर लेयर्स असतात. तर याच्यामध्ये काय आहे, आपण हात लावल्यावर जी स्किन आपल्याला आपण टच केल्यावर आपल्या स्किनला जी स्किनचा वरचा सरफेसचा जो भाग असतो तो कसा असतो, स्मूथ असतो, सॉफ्ट असतो, सॉफ्ट स्किन असते, स्मूथ असते. आणि त्यानंतरचा आतला जो दुसरा लेअर असतो त्याला आपण क्युटिकल म्हणू शकतो किंवा हे क्युटिकल्स डेड स्किनमध्ये यांचं रूपांतर होतं आणि ही डेड स्किन सतत आपल्या स्किनमधून ॲटोमॅटिकली पडत असते. म्हणजे जी डेड झालेली स्किन असते ती पूर्णपणे निघून जात असते. नंतर 3 नंबरची जी दुसरी लेअर आहे ती आहे एपिडर्मिस. तशा तर भरपूर लेअर स्किनमध्ये आहेत. एपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस, इलास्टिन, कोलाजिन आणि सगळ्यात शेवटी जो लेअर्स असतो स्किनचा सगळ्यात डीप लेअर आहे तो म्हणजे फॅट. तर एपिडर्मिस आणि फॅट याच्यामध्ये जी लेअर आहे स्किनची त्याच्यामध्ये इलास्टिन आणि कोलाजेन नावाचे घटक असतात. आता इलास्टिन आणि कोलाजेन काय काम करत असतात, तर आपल्या स्किनला इलास्टिसिटी देण्याचं आणि टाईटनेस देण्याचं काम हे काय करत असतात, इलास्टिन आणि कोलाजिन देत असतात. म्हणजे अँटी एजिंग फेशियल काय करतं, आपल्या स्किनमध्ये कोलाजिनला प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. आणि कोलाजिनचं मेन वर्क काय आहे, स्किनमध्ये काम काय आहे, तर कोलाजिन हा आपल्या स्किनचं स्ट्रक्चर चांगलं ठेवतो आणि आपल्या स्किनला ताकद म्हणजे स्ट्रेंथ देण्याचं काम करतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या बॉडीला सपोर्ट मिळत असतो, आपल्या स्किनला सपोर्ट मिळत असतो. कोलाजिन काय करतं की आपल्या स्किनला ताकद देण्याचं काम करत असतं आणि वयानुसार आफ्टर 30 हे कोलाजिन कमी होण्यासाठी सुरुवात होते. त्यामुळे अँटी एजिंग फेशियल काय काम करतं की आपल्या स्किनमध्ये हे कोलाजिनला ॲड करण्याचं काम करतं किंवा कोलाजिनला ताकद देण्याचं काम हे काय करत असतं, अँटी एजिंग फेशियलद्वारे केलं जातं. म्हणजे आपल्या स्किनचा पोत आणि आपल्या स्किनची जी टेक्स्चर आहे, त्याच्यामधील जे काही घटक आहे किंवा आपल्या स्किनला ताकद देण्यासाठी या फेशियलचा यूज केला जातो.
नेक्स्ट आपण डायग्राम पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की नॉर्मल स्किनची डायग्राम आणि जी एजेड आहे किंवा ज्या स्किनवर खूप फाईन लाईन्स रिंकल्स आहे याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स ह्या डायग्राममध्ये दिसणार आहे. तर नॉर्मल स्किनचा सरफेस हा इक्वल असतो, एक लेवलमध्ये असतो आणि ज्या वेळेला एजेड किंवा आफ्टर 30 या स्किनचं जे स्ट्रक्चर आहे हे तुम्ही चेंज झालेलं पाहू शकता. म्हणजे इथे आपल्याला काय येतं, स्किनवर रिंकल आलेले आहेत, त्याच्या क्युटिकलमध्ये बदल झालेले आहेत, एपिडर्मिसच्या लेअरमध्ये बदल झालेले तुम्ही पाहू शकता डायग्राममध्ये. सगळ्यात महत्त्वाचं इलास्टिन आणि कोलाजेनचं प्रमाण हे या डायग्राममध्ये दिसत असेल तुम्हाला कमी दिसत आहे, म्हणजे कमी झालेलं आहे. आणि स्किनमध्ये सगळ्यात शेवटची लेअर असते ती फॅट. परंतु हा जो इलास्टिन आणि कोलाजिनचा जो घटक आहे तो या एजेड स्किनमध्ये अशा पद्धतीने कमी झालेला असतो. च्या स्किनची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला अँटी एजिंग फेशियलचा यूज करावा लागतो. अँटी एजिंग फेशियलची प्रोसेस करताना त्यामध्ये डीप क्लिन्झिंग होत असतं, म्हणजे स्किनचं डीप क्लिन्झिंग होतं. स्किनमध्ये एक्सफोलिएटिंग होतं. एक्सफोलिएटिंग म्हणजे जी काही घाण आहे, डर्ट आहे, सीबम आहे किंवा जे काही ऑइल आहे याला पूर्ण डीप क्लिन्झिंगद्वारे काढलं जातं आणि स्किनचं एक्सफोलिएटिंग करून तुमची स्किन ही पूर्णपणे त्या ट्रीटमेंटसाठी तयार केली जाते. आणि त्याचबरोबर जे अँटी एजिंगची ट्रीटमेंट आहे यामध्ये मायक्रोडर्माब्रेशनसारख्यासुद्धा ट्रीटमेंट करता येतात. म्हणजे यामध्ये काय होतं की स्किन टाईट होते, स्किनचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, चांगलं होण्यास मदत होते, स्किनमध्ये मॉइश्चर लेवल चांगली होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर वॉटर होल्डिंगची कॅपॅसिटीसुद्धा यामध्ये वाढत असते. यामध्ये स्किन टाईट करणारे असे फेस मास्क यूज केले जातात आणि ज्यामध्ये कोलाजिनचे घटक असतात आणि हे अशाच कोलाजिनयुक्त अशा सिरमचा यूज आपल्याला या अँटी एजिंग फेशियलमध्ये करावे लागतात. तसेच या अँटी एजिंग फेशियलचे फायदे काय काय आहेत, तर या अँटी एजिंग फेशियलमुळे स्किनमध्ये कोलाजिनचे उत्पादन वाढते. म्हणजेच काय होतं, ज्या कोलाजिनमुळे स्किनमध्ये टाईटनेस असतो, स्किनची इलास्टिसिटी या कोलाजिनमुळे चांगली राहते. तसेच फेशियलमध्ये स्किन ही मजबूत होते, लूज स्किन ही टाईट होते. तसेच स्किनमध्ये हायड्रेशन चांगले होते. हायड्रेशनमुळे काय होते की स्किन जी कोरडी पडलेली आहे, जी ड्राय झालेली आहे, तर तिथं काय होतं, मॉइश्चर होल्ड होतं. म्हणजे वॉटर होल्डिंगची कॅपॅसिटी आणि मॉइश्चरची कॅपॅसिटी ही चांगली होत असते. अँटी एजिंग फेशियल हे सर्व प्रकारच्या स्किनवरती तुम्ही यूज करू शकता. जर स्किन ही ऑइली किंवा सेन्सिटिव्ह असेल तर त्या स्किनसाठी योग्य प्रकारचे प्रॉडक्ट तुम्हाला निवडणं गरजेचं असतं. आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचे क्लायंट आले ज्यांच्या स्किनवरती फाईन लाईन्स आहे, रिंकल्स आहेत, एजेड स्किन आहे, आफ्टर 30 एज आहे, तर अशा टाईपच्या स्किनवरती तुम्ही हे नक्की अँटी एजिंगचं फेशियल करून पहा. तर त्या क्लायंटच्या स्किनवर सुद्धा बेस्ट रिझल्ट मिळणार आहे आणि तुमचंसुद्धा जे काम आहे हे त्याला चांगला त्या प्रॉडक्टलासुद्धा आणि तुमच्या कामालासुद्धा छान हा रिस्पॉन्स मिळणार आहे. तर असेच वेगवेगळे फेशियलच्या सिरीज माझ्या चॅनलमध्ये पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन